9 वर्षीय बालिकेस घरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या 70 वर्षीय वृद्धास खामगाव येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश पी कुलकर्णी यांनी 10 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली। रामकृष्ण उखरडा गवई असे शिक्षा झालेल्या वृद्धाचे नाव आहे। खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली होती। तक्रारीवरून खामगाव पोलीस स्टेशनचे भारतीय दंडसंहिता कलम 376 तसेच क 6 सह कलम 18 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। तपासांती गुन्हा सिद्ध करण्याच्या अनुषंगाने दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले। सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली। त्यात प्रकरणातील पीडिता व पीडितेची आई फिर्यादी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली। विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी कुलकर्णी यांनी एका प्रकरणामध्ये 9 वर्षीय बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या 70 वर्षीय आरोपीस 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। सदर प्रकरणातील घटना ही खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 3/10/2022 रोजी घडली होती। ह्या प्रकरणातील फिर्यादी हिने पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध फिर्याद दिली होती की तिची मुलगी पीडित आहे। आरोपीची दारी खेळत असताना आरोपीने तिला घरात नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला। सदर प्रकरणामध्ये तपासाअंती दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आणि ह्या प्रकरणात आम्ही सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदारांची साक्ष नोंदवली। ह्या साक्षी दरम्यान आरोपी विरुद्ध आरोपीने पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला हे सिद्ध झाले। सदर प्रकरणातील पीडिता ही केवळ 9 वर्षाची होती। हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि आरोपी विरुद्ध 2 कायद्या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला, भारतीय दंडविधान आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण। परंतु नियमानुसार एकाच कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावता येते, म्हणून विद्यमान न्यायाधीश महोदयांनी आरोपीस कलम 376 अ ब सह कलम 511 प्रमाणे 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि 5,000 रुपये दंड सुनावला आहे।